नमस्कार, अन्वीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण सांडग्याचं कालवण कसं बनवायचं ते शिकणार आहोत। सांडग्याच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, थोडेसे सांडगे, लाल तिखट, नमक, हळद, शेंगदाणा, खोबरं, 1 इंच आलं, जिरे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर। हे जे आहेत इंग्रेडियंट हे सगळे मसाल्यासाठी आहेत, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। प्रथमतः आपण सांडगे भाजून घेणार आहोत। थोडेसे तेल टाकून सांडगे आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। हे असे लालसर होईपर्यंत आपल्याला यांना भाजून घ्यायचे आहेत, कारण की त्याच्यातला कच्चापण जाण्यासाठी हे महत्त्वाचं असतं। अशा रीतीने आपले सांडगे भाजून झालेले आहेत। आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण जे वाटण्यासाठी साहित्य केलेलं आहे, शेंगदाणा, खोबरं, लसूण, अद्रक, हे यांचं आपण सगळ्यांचं वाटण करून घेणार आहोत। हे भाजलेले शेंगदाणे आहेत, तुम्ही यांचे तलपारं काढून सुद्धा घेऊ शकता, पण मी असंच टाकणं प्रेफर करते। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं, 1 इंच अद्रक, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चम्मच जिरे। आता हे आपण सगळं वाटण करून घेणार आहोत। आता आपण मिक्सर लावून घेऊया। आता याच्यामध्ये आपण 2 पळी तेल ओतणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण बारीक केलेला कांदा ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे, लालसर होईपर्यंत। आता कांदा लालसर होत आहे, त्याच्यामध्ये आपण टोमॅटोही टाकून घेणार आहोत। टोमॅटो हे पूर्ण मऊसूत होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत आपण हे चालवणार आहोत। आता टोमॅटो हे थोडेसे नरम व्हायला लागलेले आहेत। आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। आता हे एकजीव झालेलं आहे, तर आपण आता याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया। आपण याच्यामध्ये जो वाटण केलेलं होतं ते 2 चमचे टाकून घेऊया। ते वाटण थोडंसं परतून घेऊया। आता याच्यामध्ये आपण हळद, तिखट, नमक सगळं टाकून घ्यायचं आहे। आता हे मसाले पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला त्याच्यातलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत।
आता या मसाल्यामधलं सगळं तेल सुटलेलं आहे, बाजूला झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता आपण याच्यामध्ये अंदाजाने पाणी ओतून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं घट पाहिजे असेल किंवा जेवढं पातळ पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. तर मी अशा रीतीने ह्याच्यामध्ये पाणी वतून घेतलेलं आहे. मला जितके हवे आहे तितके पाणी वतून घेतलेले आहे मी. आता ह्याच्यामध्ये आपण सांडगे टाकून घेणार आहोत. सांडगे शिजायला थोडासा वेळ लागतो, तर आपण ह्याला झाकून शिजवणार आहोत. अशा रीतीने सांडग्याचं कालवण आपण शिजलं आहे का नाही बघणार आहोत. एकदा हलवून घ्यायचं आहे. सांडग्याचं कालवण 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. अजून 2 ते 4 मिनटं अजून ठेवायचे आहेत. आता आपलं सांडग्याचं कालवण शिजलेलं आहे. याला शक्यतो शिजायला 10 ते 15 मिनटं लागतात. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. अशा रीतीने सांडग्याची रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.